जय महाराष्ट्र. महाराष्ट्र शासनाने एक आदेश पारित केला होता 2023 मध्ये की जय जय महाराष्ट्र माझा ह्या गीताला राज्य गीताचा दर्जा मिळाला आणि ते शासकीय निमशासकीय ह्या सगळ्या जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे गाणं वाजवणं बंधनकारक आहे. आता सगळीकडे हे गाणं वाजतं महाराष्ट्रामध्ये. काल खेदाची गोष्ट आहे, मी खरं तर महासभेचा निषेध व्यक्त करते कारण मी स्वतः काल त्या महासभेमध्ये होते. महासभा सुरू झाली तेव्हा वंदे मातरम गायला. त्याच्यानंतर महापौरांनी जे सुरुवात केली या सभेची ती हिंदीमध्ये केली, हिंदी भाषेमध्ये केली. त्याच्यानंतर मग प्रश्न उत्तर विरोधी पक्ष हे सगळं चालू असताना जेव्हा ही सभा संपली मला वाटलं आता तरी राज्यगीत जे आपलं आहे ते गायलं जाईल, कारण मीरा भाईंदर महानगरपालिका शासनाचाच एक भाग आहे आणि मीरा भाईंदर हे महाराष्ट्रामध्ये येतं. त्याच्यामुळे मीरा भाईंदर पालिकेला सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे वाजलेलंच पाहिजे, कारण हे राज्यगीत आहे. तर काल जेव्हा ह्या कार्यक्रमाची सांगता झाली त्यावेळेला सुद्धा ना राष्ट्रगीत जनगण मन गायलं गेलं आणि ना राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा हे गायलं गेलं. खरं तर महापौरांची ही पहिली महासभा होती. आपले कमिशनर त्या सभेमध्ये बसलेले होते, सगळे शासकीय लोक होते, जेवढे नगरसेवक जिंकून आलेले होते सगळे मुद्द्यांवरती भांडत होते, पण एकालाही ह्या गोष्टीची आठवण नाही झाली किंवा सगळ्यांना विसर पडला की महाराष्ट्राला राज्यगीत गाणं बंधनकारक आहे आणि त्या राज्यगीताचा सन्मान केला पाहिजे. जेव्हा ते राज्यगीत गायलं जातं तेव्हा उभं राहून त्याचा मान राखणं हे बंधनकारक सगळ्यांसाठी आहे. आणि हे राज्यगीत मीरा भाईंदरच्या पहिल्याच महासभेमध्ये आपल्या पालिकेकडनं आपल्या महापौरकडनं गायलं गेलं नाही. ह्याच गोष्टीचा आम्ही विरोध करत होतो की आम्हाला मराठी महापौर का पाहिजे. एकतर या महापौरला मराठी जास्त बोलता येत नाही. प्रश्नांना उत्तर देताना काल बऱ्याच ठिकाणी महापौर ब्लँक झालेल्या होत्या. बाजूला उपमहापौरला बोलवत होते, अरे तुम्ही काहीतरी बोला. हे आम्ही ऐकलंय, पत्रकारांनीही ऐकलंय. तर म्हणून आजही आमचा निषेध आहे या महापौरचा, जिला राज्यगीताचा विसर पडतो, जिला महाराष्ट्रामध्ये मीरा भाईंदरमध्ये महापौर तर बनायचंय कारण तिची इच्छा आहे, असं तिचं स्टेटमेंट आहे की माझी इच्छा आहे, माझी पण इच्छा असू शकते. इच्छेसाठी महापौर पद नाहीये. जेव्हा तुम्ही महापौर बनता तेव्हा महाराष्ट्र शासनाचे जे अधिनियम आहेत त्याचा तुमचा पूर्ण अभ्यास असला पाहिजे आणि ज्या महासभा संपूर्ण जनता बघते त्या शहराची त्यावेळेला तुम्हाला सांगता करताना आणि सुरुवातीला तुम्हाला राष्ट्रगीत आणि राज्यगीत याचा मान राखणं हे बंधनकारक आहे. जो तुमच्याकडनं राखला नाही गेला, डिंपल मेहता यांचा पूर्ण ताकदीने आणि भाजप पक्षाचा जे प्रचंड बहुमताने जिंकून आलेला आहे, या सगळ्यांचा मी पूर्ण ताकदीने निषेध व्यक्त करते.